आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम यांच्या कानाखाली वाजवली असती, असं विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे। राज्यात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलणं अनिवार्य करण्यावरून शिवसेना नेते संजय निरुपम यांनी चक्क मराठी विरोधी भूमिका घेतली। यावरून आता मोठा राडा सुरू झालाय। नक्की काय म्हणालेत संदीप देशपांडे सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येणं अनिवार्य केले। या निर्णयाला विरोध करण्यासाठी शिवसेना नेते संजय निरुपम मैदानात उतरले, पण तिथे पोहोचलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीची हवा सोडत जोरदार निदर्शनं केली। या राड्यानंतर संदीप देशपांडे आक्रमक झाले आहेत। ते म्हणाले की हे सरकार बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे यांच्या विचारांचं आहे का? मराठी मुलांवर गुन्हे दाखल करून पोलीस निरुपम यांना का साथ देत आहेत? देशपांडे पुढे म्हणाले की अनेक उत्तर भारतीय रिक्षा चालक मराठी शिकायला तयार आहेत। मग संजय निरुपम यांना नक्की काय अडचण आहे? जर दिघे साहेब असते तर त्यांनी ही अरेरावी सहन केली नसती। कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे आणि एकनाथ शिंदेंनी दिघे साहेबांच्या स्टाईलने उत्तर द्यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। संजय निरुपम यांच्या या भूमिकेविषयी आणि संदीप देशपांडे यांच्या उत्तराबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा। तशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।